एका गावात आकाश नावाचा मुलगा राहत होता. तशी त्याची घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. त्याची आई लोकांच्या शेतात मजुरीचं काम करायची. आकाश शाळेत खूप हुशार होता. तो लहान असताना त्याचे वडील वारले होते. त्याची आई शेतात काम करून तसेच 2 घरची धुणी-भांडी करून त्याला शाळा शिकवत होती. आकाश पण आपल्या आईचं कष्ट पाहून तो अभ्यासात खूप मेहनत करून चांगले मार्क्स मिळवायचा. शाळेतील सर्व शिक्षक त्याचे नेहमी कौतुक करायचे. कारण तो जेवढा हुशार होता तेवढाच तो आपल्या आईचा आदर करायचा. 12वी मध्ये त्याला चांगले मार्क्स मिळाले आणि त्याला इंजिनियर व्हायचं होतं, पण त्यासाठी त्याला शहराच्या ठिकाणी जावं लागणार होतं. तो खर्च, कॉलेजची फी, बऱ्याच गोष्टी होत्या. त्याची इच्छा त्याने आईकडे बोलून दाखविली. आई म्हणाली, "ठीक आहे बाळा, तू जा शहरात, मी करते काहीतरी, तू नको त्याचं टेन्शन घेऊ." आणि आईने 2 दिवसांनी पैसे आणून आकाशच्या हातात टेकवले. आकाशने विचारले, "कोठून आणलेस?" आई म्हणाली, "तू नको विचार करू, तू फक्त चांगला अभ्यास करत राहा." आकाश शहरात राहू लागला. आई त्याला वेळोवेळी पैसे पुरवत होती. आता आकाशने त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्याला चांगला जॉब पण लागला आणि तो शहरातच राहू लागला. त्याने लग्नही केले. हळूहळू आईचं त्याच्याकडे येणं कमी होऊ लागलं. तो कामात एवढा व्यस्त झाला की त्याला आता आईचा विसर पडत चालला होता. तो आता आईची नीट चौकशी करत नव्हता. मुलाचा पहिला वाढदिवस येतो, त्याला आईची आठवण येते व तो तिला बोलावून घेतो. आई खूप थकलेली असते, म्हणून सोबत येताना गावातील त्याच्या मानलेल्या मावशीला घेऊन येते. आई जेव्हा त्याच्या घरी येते तेव्हा त्याला वेळही नसतो आईशी निवांत बोलायला. आई एकटीच कोपऱ्यात बसते. घरात सगळीकडे रात्री होणाऱ्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी चालू असते. तेवढ्यात आकाशचा मुलगा येतो. तो समोरच खेळत असतो. त्याला पाहून त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती त्याला प्रेमाने जवळ घेते. त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवते. तेवढ्यात तिची सून तिथे येते आणि मुलाला हिसकावून घेते आणि जोरात ओरडते की, "तुमचे हात पाय बघा किती घाण आहेत, ते साफ करा, तो आजारी पडेन या घाणीने. ती अंगावरची साडी बघा किती घाण आहे, वास येत आहे तिचा. किती ठिकाणी त्याला ठिगळं लावली आहेत." असं बोलून ती आत जाते आणि तिच्या काही साड्या आणून तिला देते व म्हणते, "यातील घाला कोणती तरी." असं बोलून ती पाय आपटत जाते व मनालाच बोलते, "आता कशाला आकाशने यांना बोलवायचे? माझ्या मैत्रिणी येणार आहेत. काय म्हणतील, कसली आहे हिची सासू, किती घाण राहते." आकाशच्या ऑफिसमधील त्याचे मित्र काय म्हणतील, हसतील आमच्यावर. पण आईला आकाशने बोलवल्यावर ती काही बोलू शकत नव्हती. तेवढ्यात आकाश येतो. आल्यावर तो आईला पाहतो. आईजवळ जाऊन बसतो. तिला विचारतो, "कशी आहेस आई?" आई म्हणते, "बाळा, मी बरी आहे." आकाश त्याच्या बायकोला सांगतो, "आईला चांगली साडी दे, जेवण दे." आणि तो जातो. जाताना तो परत आईला सांगतो, "आई, तुला जी साडी मनापासून आवडेल ना, तीच घाल." संध्याकाळ होते.
वाढदिवसाची पार्टी सुरू होते. सगळे पाहुणे येतात, पण अजून आई आलेली नसते. म्हणून आकाश त्याच्या मुलाला केक कापण्यासाठी थोडंसं थांब असं सांगतो व आईची वाट पाहतो. तेवढ्यात समोरून आई येते. आईचा अवतार पाहून सगळे तिच्याकडे बघत असतात. आईची वाट पाहत आनंदी असलेला आकाश एकदम खूप चिडतो. कारण आईने फाटकी ठिगळ लावलेली खूप जुनी साडी घातलेली असते. त्याला सगळ्यांसमोर खूप लाज वाटते. कारण सगळे पाहुणे आईला पाहून कुजबुज करत असतात. सगळ्यांसमोर त्याला खूप अपमान झाल्यासारखा वाटतो. तो त्याच्या बायकोला आणि आईला बाजूला घेऊन जातो व विचारतो, आईला चांगली साडी का नाही दिली? त्यावर बायको म्हणते, दिली होती, पण त्यांना आपलं सगळ्यांसमोर हसू करायचं होतं, म्हणून त्या मुद्दाम असं करतात. आई, माझं खरंच चुकलं. तुला उगाचच बोलावलं मी, माझं हसू करून घ्यायला. जा तू, असं तो खूप नाराज होऊन बोलतो. त्याची बायको सगळ्यांसमोर सांगते की ती कामवाली बाई आहे. माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. पार्टी होते. छान जेवण करून सगळे पाहुणे निघून जातात आणि आई उपाशी गेलेली असते.